ताईंनो, तुम्हाला अनुभव आलाच असेल. मला सांगायची पण गरज नाही. बाईच्या जातीला साधं वातावरण जरी बदललं ना, तरी रोजच्या कामामध्ये बदल होते. म्हणजे काही करूसं वाटत नाही. फक्त अंग जड होतंय. सगळं आयती कामं व्हावीशी वाटतात. म्हणजे अंगात इतका आळसपणा येतो, फक्त पडून राहावंसं वाटतं, होय की नाही? तर अशा वेळी शांतपणे कामं कशी करायची हे मी सांगते म्हणजे आज माझं तसंच काहीसं झालं, म्हणून मी माझा अनुभव शेअर करते. सकाळी काय झालं माहिती आहे, उठूसच वाटेना झालेलं. कारण काय होतं, म्हणजे जाग तर होती. 5-5 मिनिटाला मी घड्याळ बघायचे, चुकून वेळ झाला तर. कारण पोरांना तर डबा द्यायलाच पाहिजे. जरी आपल्या मनाला उठूस वाटलं नाही तरी पोरांना डबा चुकून चालत नाही, म्हणून मी तसंच पडून राहत होते. पण असं थोड्या वेळानं सारखं घड्याळ बघायची. शेवटी म्हटलं पर्याय नाही, उठले. शूट पण करायचं ब्लॉग माझं, असं नको वाटत होतं. त्यामुळे मी पहिल्यांदा उठून गवारीची मी कधी पण भाजीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवते. गवारी निवडून ठेवल्या होत्या, त्या लगेचच फोडणीला दिल्या. त्यानंतर मी मेथी पण निवडून ठेवली होती. मेथी इतकी महाग होती, कारण एकच पेंडी मग मी आणलेली. मग एका पेंडीची भाजी केवढी होणार डब्याला, तर पुरणारच नाही. म्हणून मी गवारीची भाजी केली आणि मेथीची भाजी धुवून मी त्याचं पराठ्यासाठी पीठ मळून ठेवलं. त्यानंतर साध्या चपातीसाठी पण पीठ मळून ठेवलं. म्हटलं नाश्त्याला पराठे होतील, दह्यासोबत खायला द्यायला येते आणि मग डब्याला चपाती भाजी होईल. तर तनू लवकर जाते म्हणून त्याच्या नाश्त्यासाठी पहिल्यांदा पराठे 2 करून घेतले. त्यानंतर त्याच्या डब्यासाठी 2 चपात्या बनवून घेतल्या. त्यानंतर मग नीलची तयारी केली, त्याच्यासाठी पराठे बनवले. त्यानंतर त्याच्यासाठी चपात्या बनवल्या. त्यानंतर मग आमच्या सगळ्यांच्याच एकदमच पराठे आणि चपात्या बनवून घेतल्या. मग त्यानंतर मी माझं आवरलं. फक्त पराठा, चपाती आणि भाजी इतकंच ओट्यावरचं आवरलं. त्यानंतर बाहेर आले, माझं आवरलं. त्यानंतर मग सगळा झाडू मारून घेतला. झाडू मारताच मी गॅसवर एका बाजूला भात आणि एका बाजूला आमटी बनवून घेतली. ती पण मी दाखवलं नाही, कारण मला कंटाळा आला होता व्लॉग करायचा. पण का माहिती आहे हे झालं, कारण सकाळपासून असं एकदम ढगाळ असं वातावरण झालेलं आहे कधी ह्या वातावरणामुळे पण डोकं जड होते, अंग जड होते आणि काहीच करावं असं वाटत नाही. तुम्हाला पण असं होतं का? मला असं वातावरण ढगाळ असलं नको वाटतंय. त्यामुळं खरं तर माझं सकाळपासूनच्या रुटीनचं सगळं वाट लागलेली, म्हणजे सगळी कामं माझी पुढं मागं अशी झालीत. तर इथं मी झाडू मारून झाल्यानंतर आमटी भाजी करून घेतली. त्यानंतर कपडे मी मशीनला लावली होती. आता म्हटलं त्यानंतर मी चहा पराठा वगैरे खात बराच वेळ 15 मिनिट बसते रोज. आज मी अर्धा तास फक्त बसून काढला. त्यानंतर म्हटलं बसून काहीच उपयोग होणार नाही, कारण मोठी कपडे असतात त्यावेळी ऊन कडकडीत लागतं आणि असं ढगाळ वातावरण असलं कपडे मग लवकरच सुकत घालायला लागतात. आणि मग म्हटलं बाहेर जर उन्हात घातली तर पाऊस आला तर सारखं मग आत आणायला लागणार, म्हणून मी काय केलं, आतच व्हरांड्यात उन्हात घालून घेतली. त्यानंतर झाडांची फुलं आणली, देवाला अगरबत्ती लावून फुलं बदलली आणि पूजा करून घेतली. अजून माझं काल देवाचे जे हळदी कुंकवाचे मी डबे घासून ठेवले होते ते संध्याकाळी मला भरायचे होते. पण आमच्याकडं रात्री लाईट सारखी ये जा करत होती, गेली तर म्हणजे तासभर यायची नाही असं होतं. आणि माझ्या भाज्या पण निवडायच्या होत्या, म्हणजे रात्री मी पोकळ्याची भाजी केली होती, ती पण निवडून लगेच बनवायची होती, कारण संध्याकाळीच आणली होती. त्यानंतर सकाळसाठी मेथीची भाजी निवडायची होती, गवार निवडून ठेवायचं होतं. त्यामुळे ते डबे वगैरे भरून ठेवायचे राहिलेले आहेत, ते तुम्हाला मागे टेबलावर मी पातेल्यामध्ये बुट्टीमध्ये भरून ठेवलेले दिसतीलच. तर इथं मी कपडे उन्हात घालून आल्यानंतर, उन्हात म्हणजे व्हरांड्यात पसरून आल्यानंतर भांडी सगळी गोळा केली. ओट्यावर तसंच पडलं होतं आणि म्हटलं आता पहिल्यांदा ओटा हळूहळू का होईना सगळा क्लीन करून घ्यायचा, कारण एकदा जर राहिला हा दिवसभर तसाच राहतो. आणि ज्यावेळी आपण असं कंटाळा करतोय कामाचा, त्याच वेळी नेमकं कोणतरी आपल्या घरामध्ये येते. माझ्या बाबतीत तर असं नेहमी होते. तर म्हटलं बसण्यापेक्षा हे आवरून घ्यायचं, कारण एकदा जर का आता ही भांडी ओटा वगैरे आवरली पोरं येईपर्यंत तरी ओटा अगदी छान क्लीन राहते. पोरं आले की मग पोरांचे डबे असतात, चहा केलेलं चहाचं भांडं असतं, काहीतरी पोरं शाळेतून आल्यानंतर परत खातात, त्यामुळे परत भांडी ओटा वगैरे असं संध्याकाळच्या वेळेत परत भरलेलाच दिसेल. पण निदान पोरं नसताना संध्याकाळपर्यंत तरी असा छान दिसतो. तर इथे पीठ वगैरे चपातीचं पडलं होतं आणि ते मी लगेचच घासलं नव्हतं, त्यामुळे ते असं वाळलं होतं ओट्यानं. त्यामुळे मला जास्त असं रगडून घासायला लागलं. शेगडी पण घासली, कारण मला पहिल्यांदा म्हटलं शेगडी आज फक्त पुसून घ्यायची, पण त्यावर दूध उतू गेलं होतं. बारीक गॅसवर ठेवलं होतं, पण मी बाहेर चहा पीत तसेच बसल्यामुळं आत दूध थोडंसं उतू गेलं होतं आणि ते पण वाळलं होतं. त्यामुळे ते मला साबणानं घासणीनं पूर्ण घासून ओटा धुवून घ्यायला लागला. ओटा पहिला सगळ्यात धुवून घेतला. त्यानंतर म्हटलं बेसिनची वगैरे सगळी भांडी मी आवरून घेतली.
तर ताईनं अशा वेळी की नाही म्हणजे ज्यावेळी आपल्याला असं कामाचा कंटाळा येतो की नाही त्यावेळी कसं करायचं हे बघा, मी एक उदाहरण सांगते. आपली 2 मनं असतात, एक चांगलं मन असतं, एक वाईट मन असतं. आपण की नाही चांगलं मन कधीतरी असं व्यवस्थित ठरवतं, मला हे काम करायचं आहे, हे काम करायचं आहे. आणि ज्यावेळी करायचा क्षण येतो की नाही, करायच्या वेळी बरोबर वाईट मन की नाही पुढे येतं, राहू दे आता, नंतर करायला कंटाळा आला असं होतं. आणि आपण ऐकतो कुणाचं, कधी पण बघायचं, आपण चांगल्या गोष्टी लगेच मान्य नाही करत, आपण वाईट गोष्टीलाच लगेच प्राधान्य देतो आणि वाईट मनाचं ऐकतो आणि मग ते काम करायचं राहून जातं आपलं कधी कधी. तुम्हाला असा अनुभव आलेला आहे काय? आणि आलेलाच असणार आहे, कारण तो माणसाचा स्वभावच असतो. आपण चांगल्या गोष्टी लगेच स्वीकारत नाही, कधी पण वाईट गोष्टीलाच पहिल्यांदा की नाही प्राधान्य देतो. तर अशा वेळी किती जरी ते वाईट मनानं म्हटलं ना, नको राहू दे, कंटाळा आलाय, नंतर करूया, त्याचं अजिबात ऐकायचं नाही. आपण असं काही वाईट मनावर ज्यावेळी कंट्रोल करतो की नाही, त्याचवेळी आपली कामं व्यवस्थित हळूहळू का होईना पूर्ण होऊन जातात. हे एक कधी क्षुल्लक उदाहरण आहे, पण आपल्या आयुष्यात कधी प्रत्येक गोष्टी, मग ते घरचं कामच असं नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये कधी हे उपयोगात येईल. तुम्ही ना असं वागून बघा. नाही, आपल्याला एक मन म्हटलं ना, नाही नको करायला, त्याचं अजिबात ऐकायचं नाही, त्याच्याबरोबर उलटं करायचं. तर अशा पद्धतीनेच मी आज माझी हळूहळू सगळी कामं, म्हणजे माझी इच्छा सकाळपासून काही कामाची नव्हती, तरी पण मी हळूहळू सगळी रुटीनची कामं अगदी नीटनेटकी व्यवस्थित करून घेतली. हां, फक्त अर्धा तास ज्या कामाला वेळ लागत होता त्या कामाला तासभर गेला, बस एवढाच काय, पण कामं सगळी झालेली आहेत. तर आता माझं कणी ज्वारीचं दळप करायचं होतं. आमच्या इथं कणी ज्वारीच्या दळपात म्हणजे ज्वारीसोबतच कणी तांदूळ पण मिक्स केलं जातं भाकरीसाठी, फक्त ज्वारी आम्ही दळत नाही. तर इथं काय ज्वारीमध्ये जास्त खडे नव्हते, म्हणजे बारीक बारीक असं काय खडे नव्हते, पण कणी मातीचे मोठे मोठे एखाद दुसरा खडा मला सापडला, म्हणून म्हटलं हात फिरवून घ्यायचा, पाकडून घेतलं. आणि इथे एक मी तुम्हाला अजून सांगते, ज्वारी कधी पण खरेदी करताना हातामध्ये असं उचलून बघायचं. आपल्याला वजनदार ज्वारी असेल ना, लागली ना थोडंसं वजन, तीच ज्वारी घ्यायचं. त्यानं काय होतं, आपलं पीठ जास्त पडतं. ज्या ज्वारीचं थोडंसं वजन असतं ना, त्या ज्वारीला पीठ जास्त पडतं. तर इथं आमच्याकडे मी पहिल्यांदा सांगितलं, ज्वारीसोबत आम्ही तांदूळ पण घालतो. तांदूळ ह्यासाठी घालतो की म्हणजे ज्वारीची भाकरी जरी केली तरी ती पांढरी शुभ्र दिसते आणि परत त्यात पिठाला चिकटपणा येतो आणि थापायला व्यवस्थित जातं, म्हणजे असे जे भेगा भेगा काटाला पडतात का नाही, तशा पडत नाहीत. मग तांदूळ तुम्ही जे घरचं वापरा, शेतातलं किंवा विकतचं असेल ते वापरा, तुम्ही घरचं खाताय ते वापरा, किंवा मोठे कुठले पण वापरले तरी चालतं, त्यात काय फरक, किंवा राशनचं वापरलं तरी पण चालतं. पण थोडंसं तांदूळ ज्वारीच्या पिठामध्ये घालत जा. सॉरी, पिठामध्ये नाही, ज्वारी दळताना ज्वारीमध्ये तांदूळ घालत जा. इथं मी काय आत्ता गिरण नाही लावणार, गिरण मी 3:30-4 वाजता लावेन. पण चुकून जर ऊन पडलं तर मला थोडंसे उन्हात ठेवायला येईल, ह्यासाठी मी निवडून आता ठेवते. कारण एकदा जर मी आता बसले, कारण वातावरण असं झाले की म्हटलं मला नंतर पण कंटाळा येईल आणि चुकून जर नाहीच करायला जमलं तर मग ते उद्यावर जाईल, म्हणून मी निवडून ठेवणार. म्हणजे संध्याकाळी 3:30-4च्या दरम्यान मी इथे गिरणीमध्ये घालेन. आता फक्त माझी कालचे कपडे मी शेडात उन्हात घातलेले, ती फक्त आणून घडी करून ठेवायचेत, म्हणजे माझी सगळी कामं झालीत. चला ताईनो, ह्यासोबतच आजचा मी व्लॉग पण इथंच बंद करते. माझ्या कंटाळवाण्या दिवसाचं रुटीन ताईनं तुम्हाला कसं वाटले ते नक्की सांगा. आणि मी दिलेले उदाहरण तुम्हाला बरोबर वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.